जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आमचा ग्रंथ वाचनाचा 71वा दिवस। वार आहे गुरुवार आणि तारीख 12 मार्च 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया। सध्या आपण सार्थ श्री दासबोध हा समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथ वाचत आहोत। तेव्हा या ग्रंथाच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण तिसऱ्या दशकातील चौथ्या समासाचे
ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओळी क्रमांक 21 ते ओळी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकापुढे कंठ सद्गदित झाला या शब्दांनी 31व्या ओळीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. कंठ सद्गदित झाला, न सावरेच गहिवरला, लेकुरा आणि पितयाला तडातोडी झाली. जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल, नाही तरी संगती पुरेल एची भेटीने तुमची. ऐसे बोलोन स्वार होय, मागुता फिर फिरो पाहे, वियोग दुःख न साहे, परंतु काही न चले. आपुला गाव राहिला मागे, चित्त भ्रमले संसार उद्वेगे, दुःखवला प्रपंच संगे, अभिमानास्तव. ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली, मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेनेची मूर्ख. आजी जरी ते असती, तरी मजला कदा न विसंबती, वियोग होता आक्रंदती, ते पोटागी वेगळीच. पुत्र वैभवहीन भिकारी, माता तैसाची अंगीकारी, दगदगला देखोनी अंतरी, त्याच्या दुःखे दुःख वेई. प्रपंच विचारे पाहता, हे सकळ जोडे न जोडे माता, हे शरीर जये करिता निर्माण झाले. लाव तरी ते माया, काय कराव्या सहस्त्र जाया, परी भुलोन गेलो वाया, मकर ध्वजा चेनी. या एका कामा कारणे जीवलगांसी द्वंद्व घेणे, सखी तीच पिसुने ऐसी वाटती. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31व्या अंकानंतर गळा दाटून आला या शब्दांनी ज्या वाक्याची सुरुवात होते तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. गळा दाटून आला, गहिवर आवरेना, बाप लेकांची ताटातूट झाली, ऋणानुबंध असेल तर पुन्हा भेट होईल, नाही तर हीच तुमची आमची शेवटची भेट. असे बोलून घोड्यावर स्वार झाला. फिरून फिरून मागे पाहतो, वियोगाचे दुःख सहन होत नाही, पण काही उपाय नाही. आपला गाव मागे राहिला, संसार दुःखाने चित्त भ्रमिष्ट झाले, देह गेह अभिमानामुळे प्रपंचाच्या संगतीने असे दुःख झाले. त्यावेळी त्याला आईची आठवण झाली आणि तो म्हणतो, धन्य धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने किती कष्ट सोसले, पण म्या मूर्खाने त्यावेळी काही जाणले नाही. आज ती हयात असती तर ती मला कधी विसंबली नसती, मुळीच दूर जाऊ देतीना. वियोग होताच मोठ्याने रडत बसली असती. माझा वियोग होताच तिने आंबरडा फोडला असता. तो पोटच्या पोराबद्दलचा मायेचा उमाळा काही वेगळाच आहे. मुलगा ऐश्वर्यहीन अगदी दरिद्री असला तरी आईला तो हवासाच वाटतो. तो थकला भागला तर त्याच्या दुःखाने तिला अपार दुःख होते. या एकंदर प्रपंचाचा विचार केला
तर सर्व काही मिळेल. पण जन्मदाती जिच्यापासून हे शरीर जन्माला आले, ती आई मात्र एकदा गेली की पुन्हा मिळणार नाही. कैदाशी नसली तरी आई ती आईच. हजार बायका असल्या तरी त्या काय कामाच्या. पण मी कामलंपट होऊन व्यर्थ भुललो, भुलून वाया गेलो. या एका कामाची पंथासाठी कामवासनेपायी जीवलगांची भांडलो. वेगळा निघालो. सखे होते ते शत्रूसारखे वाटले. खरे मित्र होते त्यांनाच शत्रू करून बसलो. जय जय रघुवीर समर्थ. इथे आपण थांबूया. पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढील भागात पाहू. आता आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार. खूप खूप आभार. आणि एक विनंती, आपणा सर्वांना आमचे हे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, जर त्यातून आपणास काही ज्ञानभूत होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही विचार असल्यास कमेंट करा आणि शेअर करा. हीच आपणा चरणी विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.